गुड मॉर्निंग गाईज, सुप्रभात. चला, बाईकचं सेटअप रेडी करतोय आता. ब्रेकफास्ट मागवला आहे आणि आपण निघू थोड्या वेळातच. मुद्दामच आताच ब्रेकफास्ट करून घेतो, म्हणजे पुन्हा वाटेत थांबायची गरज नाही. सो ॲटलिस्ट कंटिन्यू राईड करता येईल. आजचा प्लॅनच्या निगडचा आहे, विच इज 648 किलोमीटर. विल ट्राय टू रीच as close as चंदीगड. विल सी. आज थोडं खेचायचा प्लॅन आहे कालच्यासारखं. काल पण आपण ऑलमोस्ट 550 किलोमीटर गाडी चालवली आहे. सो बघू. दिस इज बाईक राही. दिस इज अ राही आणि ऑलमोस्ट रेडी आहे सेटअप. फक्त बॅग बांधायची आहे. आणि हे आपली प्रॉपर्टी होती काल. इट्स नाईस रिसॉर्ट, हॉटेल नक्षत्र गार्डन्स अँड रिसॉर्ट म्हणून नाव आहे याचं. नाईस प्रॉपर्टी. रूम्स अँड ऑल खूप क्लीन आहेत. थोडा मेंटेनन्सचा इश्यू आहे गोष्टींचा, बट आय थिंक दॅट इज मॅनेजेबल. मला 1,000 रुपयामध्ये प्रॉपर्टी मिळाली होती आणि मला फक्त रात्री थांबायचं होतं. बट फ्रॉम अ प्रायझिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हेरी नाईस प्रॉपर्टी. Not too much. They basically more focus on cleanliness, but that's okay. एवढंही वाईट नाही आहे. बेटर झालं असतं. चला, ब्रेकफास्ट आला आहे. ब्रेकफास्ट संपू. ऑलमोस्ट 9:30 व्हायला आल्यात. लवकर निघायला पाहिजे, नाही तर पुन्हा रात्री पुन्हा गाडी चालवायला लागेल कालच्यासारखी. सो लेट्स फिनिश आवर ब्रेकफास्ट अँड मूव. सध्या पॅकिंग पूर्ण झाली आहे. रूमची हालत बघाल तुम्ही, विच इज युजल. दिस इज माय हेल्मेट अँड लेट्स फिनिश द ब्रेकफास्ट. चला, लेट्स मूव. आपली जर्नी चालू करूया. आजचा प्लॅन थोडा चेंज केला आहे मी. लेट्स टार्गेट पानिपत. which is 525.5 kilometer. So let's go. चांगली प्रॉपर्टी होती. थोडी यांनी मेंटेन ठेवली तर बस फायदा होईल यांना. कॉलर 111, आग्रा 225, दिल्ली 467. काल रात्री थोडा प्रॉब्लेम झाला होता. बेसिकली संध्याकाळी आपल्याला कव्हर करायचं होतं डिस्टन्स, म्हणून गाडी जरा पळवायची होती. त्याच्यासाठी मी त्या गोष्टीसाठी जास्त फोकस होतो. त्यामुळे झालं काय की संध्याकाळी कॅमेराची बॅटरी डाऊन झाली आणि ते मला एकदम कळलं संध्याकाळी 8 नंतर. मग तेव्हा मी बॅटरी चेंज करत बसतो नाही. आणि म्हणूनच काल संध्याकाळ पण त्याचेच ब्लॉग आहेत. काल संध्याकाळ पण त्याचेच व्हिडिओ आहेत. आज प्रयत्न करू, जेव्हा मध्ये थांबू संध्याकाळी तेव्हा एकदा बॅटरी चेंज करू आपण. सो आजचं टार्गेट पानिपत. फर्स्ट चलो दिल्ली. लेट्स गो टू दिल्ली. मस्त झाले मित्रांनो. ऑलमोस्ट 75 किलोमीटर कंप्लीट केले. within 1 hour, which is a good sign.
सो जोपर्यंत फ्रेश आहोत तोपर्यंत तरी पाहून घेऊया. म्हणजे जर दुपार झाली ऊन ऍक्च्युली डाऊन पडतं. एक ते 3च्या मध्ये किंवा 1 ते 4च्या मध्ये खूपच डाऊन करतो. या साईडला तर अजूनच असणार. आता टेम्परेचर 32 आहे, विच इज स्टील मॅनेजेबल. काल रात्री जेव्हा गाडी झालो तेव्हा 30 वाजलं, ऑलमोस्ट 22-23 टेम्परेचर होतं. आज पण दिवसभर आपल्याला नॉर्थ किती अनुभवायची आहे. सध्या तरी हायवे आहे, सध्या इंटरेस्टिंग दिसत नाहीये. मगाशी म्हटल्याप्रमाणे माळरान आहे सगळं. वेलकम टू ग्वालेर. जशी आपल्या हायवेच्या हिशोबाने तिथं रस्ता घेतला, त्याच थोडं 10 मीटर पुढे गेलो, रिटर्न आलो. चल एक पेट्रोल ब्रेक घेऊया, पुन्हा थांबायला नको. ही आहे ग्वालेर सिटी. सिटी म्हणा अक्षरशः ग्वालेर शहर. ही रिक्षा बघ, ही छोटीशी एकदम. आय थिंक इट्स इलेक्ट्रिक. येस इट्स इलेक्ट्रिक. माझ्या मते दोघं तिघं बसू शकते त्याच्यात. I really don't know whether this is city or whether this is गाव or what. खूप जास्त ट्रॅफिक आहे. काहीतरी लफडं झालं. तो डोंगर बघा, कडे बघा त्याच्या कशी मस्त तासलेले. हे कुठलं तरी स्टेडियम बनतंय वाटतं. जरा उभं राहून बघूया. पॅन्थर पॅव्हेलियन, छोटस स्टेडियम आहे. बऱ्याच टेकड्या आहेत ना इकडे. ही टेकडी एवढीच होती आणि तोडून एवढी झाली आहे, वाटत नाही. घरं आहेत म्हणजे तोडलं नसतात तेवढं. बट यू नेव्हर नो. गुगलने कुठला तरी आतला रस्ता दाखवलाय मेन हायवे सोडून. एकदमच छोटा रस्ता आहे, सो गुगल फिरवत नसेल. आपले 100 किलोमीटर कंप्लीट झाले. या गाड्या चालल्यात म्हणजे रस्ता असेलच. आता काय करायचं. समोर ट्रॅक्टर आहे, समोर चढ आहे. पुन्हा आग्रा मुंबई हायवे. नाही मला आतून का फिरवलं. जर आग्रा मुंबई हायवे सरळ होता तर ह्याने मला ग्वालियरमधून का नेले. क्वेश्चन मार्क. हो दिल्ली, कृपया पुन्हा पधारे.
एग्जिटिंग ग्वालियर. खूपच मोठ्या जाममध्ये अडकलो होतो. सिटी निघताना ज्योतिराव सिंधिया येत आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्या निमित्ताने रस्त्याचं डांबरीकरण चालू होतं आत्ता या वेळेला, आणि म्हणून तो जाम होता. पण जोक काय माहिती का, एक रस्ता बघितला डांबरीकरण केलेला, म्हणजे काम असं बेसिकही म्हणता येणार नाही, बेसिक पेक्षा वाईट. नवीन डांबरीकरण केलं होतं आणि एक असा चांगला एक 20-15 फुटाची अशी लाईन होती मोठीच्या मोठी, म्हणजे अशी लांबीला एक 15-20 फूट आणि विड्थ इज ऑलमोस्ट 1 फीट. आणि तो खड्डा केवढा होता माहिती आहे का, ऑलमोस्ट एक अर्धा फुटाचा खड्डा, पण त्या खड्ड्यावरून डांबर केलं होतं. म्हणजे माझ्या मते तिकडे त्यांनी डांबर केलं होतं, ते वितून आणि ते खाली बसून ती अशी अख्खी खड्ड्याची लेन तयार झाली होती. त्यामुळे फुल ट्रॅफिक जाम. म्हणजे आता टेम्परेचर आहे 37 डिग्री, 37 डिग्री. हालत खराब होते. स्पेशली रायडिंग जॅकेट मध्ये जेव्हा तुम्ही गरमीमध्ये असं उभं राहावं लागते एके ठिकाणी, तेव्हा हालत खूप खराब होते. चला, आय थिंक उद्यापासून तेवढी गरमी वाढणार नाही, वाजणार नाही, किंवा इन रॉंग वर्ड, गरमी लागणार नाही. थंडी वाजते आणि गरमी लागते. येस, दॅट इज द ब्युटी ऑफ मराठी भाषेचं हेच खरं सौंदर्य आहे. होपफुली गरमी लागणार नाही उद्यापासून, पुढचे 3-4 दिवस तरी. नंतर बघू. चंबळ म्हणून काय ते एरिया, ब्रिज बघितलं, भारी आहे काय. डोंगर बघा कशा, जस्ट उभं राहून दाखव. हे बघा, किल्ला आहे हा कुठला तरी, बघा फोर्ट आहे, माहित नाही कुठला. हा रस्ता म्हणजे ना, जरा काय स्पीड पकडायला गेलो की यांचं काही ना काहीतरी आलं. म्हणूनच सगळेजण म्हणत होते की राजस्थानवरून जायला पाहिजे, जयपूर वरून. सकाळी खूपच चांगला होता, खूप मजा आली. डिस्टन्स पण आपण कव्हर केलं होतं. खूपच हेवी ट्रॅफिक आहे, कसेही कुठेही ट्रक थांबलेले आहेत, कोणाला काय पडलेली नाहीये, कोण काय बघत नाहीये. ही आय थिंक शेती रिलेटेड कसे तरी मशीन्स आहेत, कालपासून बघतोय. ही क्रॉप क्रुझर, काढण्याची किंवा तसं तत्सम मशीनच वाटतात. तो ड्रायव्हर कुठे एकदम एवढ्या उंचावर बसलेला असतो, ह्यांच्यामुळे बरंच ट्रॅफिक आहे.
शेतीसाठी किंवा शेती मेन व्यवसाय असलेला प्रदेश आहे. शिवाय या सगळ्या मशीन्स आहेत इकडे. आणि इकडे कसं लँड पार्सल मोठं असतं, आपल्या कोकणासारखं नाही. तिकडे लँड पार्सल छोटी आहे, त्यामुळे इथे एवढे मोठे मशीन्स लागतात किंवा चालून जातात. बघूया अजूनही शहरामध्ये जाऊ आपण. आज पुन्हा रात्री गाडी चालवावी लागणार आहे असं वाटायला लागलंय. ज्या प्रकारचं ट्रॅफिक मिळालं त्या प्रकारचं फक्त टिपिकल नॉर्थ साइडची सिटी. हे बघा, आय थिंक धान्य आहे. एवढं मोठं धान्याचं घेऊन चाललं बघा ट्रॅक्टर मधून. हे तर काहीच नाही, काय याच्यापेक्षा मोठी बघितलीच नाही. हे तर खूप छोट्या त्या मनाने. हे ट्रॅक्टरवाले मस्त असतात, रोज जोर जोरात म्युझिक लावलेलं असतं. धमाल करत असतात. आग्रा तर 38 किलोमीटर दाखवत आहे. लंच ब्रेक घेऊन त्यामुळे मोठा वाला ब्रेक. दुपारी ऍक्च्युली गाडी चालवताना थोडस त्रास होतो, थोडा जास्त त्रास होतो. तर एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवली आहे ना, अजून कंटाळा आला. थोडासा ब्रेक तो बंद आहे, पाठीची वाट लागली आहे. सॅडलिंग तर या बऱ्याच प्रमाणात मध्ये मध्ये सॅडलिंग करतो, त्यामुळे एवढा त्रास जाणवत नाही. दिल्ली आग्रा बायपास वर आलेलो आहोत आपण आता. काही चांगलं जेवायला काही मिळतच नाहीये. या हायवेला काय मिळालं. अजून आपलं पाणीपत दाखवत आहे 304 किलोमीटर. 1:30 वाजले आता. टेम्परेचर आहे 36 डिग्री. आता जास्त प्रमाणात सॅडलिंग केलंय. मोठं साईन तर दाखवलंय. पुढे थोडस रस्ता मोठा व्हायला. दिल्ली 201 आग्रा 17 सहज जायचं आहे. डाऊट यायला लागलाय या हायवेवर फूड कोर्ट मिळेल की नाही प्रॉपर वाला. 50 किलोमीटर चालतो नाही मिळत. होपफुली यहाँ पे टोल नहीं होगा. टोल नाही भरायचा आपल्याला, होपफुली नाही भरायचा. मला वाटतं इथे पण टोल भरावा लागतो काय आता. नाही, काही हायवेला आहे टोल बाईकसाठी, पण याचं तेच बघत होतो मी, पण नाही. रस्ता खूपच चांगला आहे. सध्या तरी जेवणाकडे माझं जास्त फोकस असल्यामुळे पाणीपत 284 किलोमीटर. दिल्ली आहे 87 किलोमीटर. चला, जेवण झालंय. पहिलं पाणीपतला जायचा प्लॅन होता,
पानिपतला जावंच लागणार आहे. सध्या चंदीगडचा मॅप लावलाय, बघूया किती वाजता पोहोचतो ते. 440 किलोमीटर दाखवत आहे. ट्राय करूया चला. हायवे तसा मोकळा आहे, मोठा हायवे आहे, तर प्रॉब्लेम तर यायला नाही पाहिजे. मेन हायवे आहे बट स्टिल टू मच ट्रॅफिक. एक टाटा पंच आणि दुसरी टाटा नेक्सॉन. नेक्सॉन आरामात चालली आहे, पंच पळत चालली आहे. हा हायवे पूर्ण सिटी म्हणून जातो आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक आहे. लेफ्ट हँड साइडला काहीतरी ट्रान्सपोर्ट नगर म्हणून काहीतरी होता एरिया. आय डोंट नो वेदर मी नाव करेक्ट वाचलं की नाही ते. आय थिंक तोच होता. येस, ट्रकवाल्या साहेबांनी लेन बदलली अचानक. ट्रॅफिक बघण्यात काय मजा नाही. ट्रॅफिक म्हणून जरा बाहेर जाय की कॅमेरा ऑन करतो. भेटू लवकरच. बघूया आधीचाच प्लॅन करायचा की चंदीगड जायचं. आमचे एक मित्र आहेत दीप पाटील म्हणून, आमचं एक बटर ग्रुप आहे, बर्न ऑफ द टायर. मला म्हटलंय की चंदीगड ट्राय करायचं कसं करू. ही इज व्हेरी एक्सपिरियन्स मॅन किंवा बाईक रायडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. खूप मोठ्या मोठ्या राईड मारल्यात, त्याने K2K मारली आहे. पण सध्या फॅमिलीमध्ये बिझी. ओके, प्रयत्न करूया. 326 आहे. बाकी प्रॉब्लेम काय नाही, इथे खूप ट्रॅफिक लागलं या रस्त्याला. या ट्रॅफिकचा आता कंटाळा यायला लागला. आणि लोक कशी गाड्या चालवत आहेत, स्पेशली ट्रॅक्टरमध्ये. लहान लहान पोरं आहेत चालवत आहेत, त्यांना समज नाही काही. त्यामुळे जेव्हा जेव्हा मध्ये गॅप मिळते तेव्हा तेव्हा मी पळवतोय. पण इव्हिनिंग टाइम त्यामुळे ट्रॅफिकही बऱ्यापैकी आहे. सो बघूया, सध्या तरी लावलंय चंदीगडचं. 8:30-9 पर्यंत पोहोचू पानिपतला. हा रस्ता जरा म्हणजे पहिलं किलोमीटर कमी दाखवत होता, पण नंतर अचानक चेंज करून त्याने मला या रस्त्यावर टाकलाय. लाईक आहे एक्सप्रेस वे, तिकडे मध्ये मध्ये एक्झिट आहेत. जसं हा बघा ओल्ड फरीदाबादचा एक्झिट आहे. अँड देन public can take that exit, otherwise we can go straight, which is very nice. But ही माणसं काय करू शकत नाहीत, अजिबात जरा घेऊन याच्यामध्ये रस्ता क्रॉस करतात. रोडचं टेन्शन आहे, पेट्रोलचं. या रस्त्यावर पेट्रोल पंप मिळणं मुश्किल आहे, त्यामुळे आपल्याला एकदा तरी लेफ्ट घ्यावाच लागणार. आणि जर एकदा लेफ्ट घेतला तर पुन्हा त्या खालच्या ट्रॅफिक मध्ये अडकणार. सो व्हॉट टू डू, बघू. अजून तरी हाफ दाखवत आहे. माझ्यामध्ये अजून एक 7 लिटर तरी पेट्रोल असेल. 128 किलोमीटर जायचं आपल्याला. जाऊ आपण तेवढ्या. हा रस्ता खरंच खूप आवडलाय. विचार करून मानलाय त्यांना खालून जायचं ते जातील, आणि जे डायरेक्ट वरतून जायचं ते वरून जातील.
नाही रस्ता बऱ्यापैकी कव्हर केला या रस्त्याने. आपण जरा या लेन म्हणून चालूया. मला समजत नाही राईट ती लेन मोकळी असेल समजा चिटकून जायची काय गरज आहे कसं. दिस इज दिल्लीचं ट्रॅफिक. ऑलमोस्ट एक 7-8 मिनटं झाली आहे सिग्नलला उभं आहे. बघू कधी सुटतोय ते. आय थिंक योग्य डिसिजन पानिपतला जायचा. ॲटलिस्ट 9ला जरी पोचलो तरी उद्या बघूया सकाळी लवकर निघून आपल्याला आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन टच करता येतं का. वेलकम टू नोएडा विथ ट्रॅफिक अँड एव्हरीथिंग. सगळंच लाल दाखवत आहे मला पुढे. बरेच मॅपमध्ये बेसिकली ट्रॅफिकचा हिशोब दाखवत नाही म्हणून बरेच जण जयपूर मार्गे जातात. प्रोव्हाइड दिल्लीचा ट्रॅफिक पुन्हा लाल आहे. हो काय होतं पुढे ते. फायनली दिल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे. काय ट्रॅफिक आहे. आय थिंक म्हणजे मी 8:30-9 पर्यंत पोहोचलो असतो. ओनली बिकॉज ऑफ दिस ट्रॅफिक. आय डोंट थिंक सो मी पोहोचेन आता. 10-10:15 तरी वाजतील. खूप सुंदर ब्रिज मात्र आणि लाइटिंग पण खूप मस्त गेली आहे. यमुना रिवर. होप सो. येस यमुना नदी. मॅपमध्ये पण तेच दाखवत आहे. पण ॲज पर गुगल मॅप 9:30 पर्यंत पोहोचू. चल हॉटेलमध्ये पोहोचल्यावरच आता चालू करतो. जस्ट फ्रेश ऑन रूममध्ये बसलोय. आपण पानिपतला ऑलमोस्ट 9:30 वाजता पोहोचलो. अगेन सेम प्रॉब्लेम, बॅटरी डाऊन. उद्यापासून मी स्वतःला सवय लावून घेणार आहे की दुपारी लंचच्या वेळेलाच बॅटरी बदलायची म्हणून. त्यामुळे जास्त काही शूट नाही करू शकलो पुढे. बट पानिपतला मी जे हॉटेल बुक केलं होतं अगोडावरून, खूपच फालतू निघालो, खूपच बेसिक निघालो. सो आय डिड गो देअर. त्याला म्हटलं बाबा मी नाही आहे तिकडे, म्हणजे आय एम नॉट, ती रूम ऑफ नाही केली मी. आय थिंक माझे पैसे गेले, बघू. आय हॅव्हंट पेड देम येट बट विल सी. ओके देन मग आजूबाजूला हॉटेल शोधत असतानाच एक छोटंसं टुमदार बेसिक हॉटेल मिळालं. बट ॲम्बियन्स इज गुड. रूम्स तुम्हीच बघा, रूम्स ओके आहेत. सॉरी फॉर द पसारा, बट दिस इज बायकर्स लाईफ. मी काही करू शकत नाही. अजून मला पसारा काढायचा आहे. बॅटरी चार्जिंग अँड ह्याव त्याव सगळं काढायचं आहे. सो येस, उद्यापासून आपली, म्हणजे जोपर्यंत मी हिमालयात जात नाही किंवा डोंगरामध्ये जात नाही तोपर्यंत आपली सिनिक राईड चालू होणार आहे. मी प्रयत्न करेन, माझा पण पहिलाच प्रयत्न आहे कॅप्चर करायचा विथ ॲक्शन कॅमेरा. बघात मला आवडतं का. आपण उद्यापासून आपला ॲक्च्युअल हिमाचलचा व्लॉगिंग चालू करतो. ओके चला, जेवण ऑर्डर केलंय, जेवूया आणि झोपतो. खूप दमाल झालाय. ऑलमोस्ट 9.5 तास बाईक चालवली आज. सो खूप दमाल झालाय. झोपूया आणि मग उद्या भेटूया मोठं ब्लॉगिंग सेटअप. गुड नाईट, शुभरात्री.